नीट पेपर लीक प्रकरणात लातूर पोलिसांनी आणखी 2 संशयितांना घेतलं ताब्यात। जलील पठाणच्या सूचनेनुसार दोघेही काम करत असल्याची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधवला केलं कोर्टात हजर, न्यायालयानं सुनावली 10 दिवस पोलीस कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलील पठाण 2024च नाही तर याआधी देखील झालेल्या नीटच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार केल्याचा पोलिसांना संशय। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांनी सिबिल मागितलं तर एफआयआर करणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी। अनेक लोक पक्षात येऊ इच्छितात, जे कार्यकर्ते भरकटले होते ते परत येतील, जयंत पाटलांचं वक्तव्य। माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, नुकताच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता। भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवल्यानं उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी पदावरील नियुक्ती रद्द करा। 2012च्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीची कोर्टात याचिका। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा दावा। सध्या हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार असल्यानं महायुतीत वादाची शक्यता। पुण्यातील पोर्शेकार अपघातातील अल्पवयीन आरोपीला दिलासा मिळणार, जामीन मिळाल्यानंतर देखील पोलिसांनी त्याला बेकायदेशीरपणे डांबल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुणे एल3 हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन करणारे दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात, एकाला पुण्यातून तर दुसऱ्याला मुंबईतून अटक। एफसी रोडवरील कल्चर हॉटेलवर पालिकेचा हातोडा, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाचं हॉटेल असल्याची माहिती। पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाचा दिलासा, जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटवायला सुरुवात, एफसी रोडवरच्या हॉटेल आणि पबवर कारवाई। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, 150 ते 200 गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे अंतरवाली सराटीत दाखल। जरांगेंनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांकडून मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याचं पत्र घ्यावं, तेव्हाच जरांगे मविया सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचं स्पष्ट होईल, सदाभाऊ खोतांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी दिलीप गावंडेंची नियुक्ती, दिलीप गावंडे 2007च्या बॅचचे IAS अधिकारी। तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदार आशाच्या बॅनरबाजीचा ट्रेंड, भाजप नेते देवानंद रोचकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले। ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला यावर्षी मंजुरी मिळणार, पंतप्रधानांच्या पहिल्या 100 कामांच्या यादीत समावेश। बेस्ट बस भाडेवाढ होणार नाही, बेस्ट प्रशासनाचं स्पष्टीकरण। बेस्ट बस प्रशासन 6000 कोटी रुपयांच्या कर्जात, महापालिकेकडून अद्याप मदत नाही, त्यामुळे भाडेवाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। 27 जूनला रात्री 12 पासून 28 जूनला रात्री 12 पर्यंत ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।